नमस्कार मित्रांनो, YCMOU नाशिक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक मे जून 2024 एक्झामिनेशन किंवा समर 2024 एक्झामिनेशनचे रिझल्ट्स यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या ऑफिशियल वेबसाईट ycmu.digitaluniversity.ac वर वेळोवेळी पब्लिश केले जात आहेत, वेळोवेळी अपलोड केले जात आहेत। आपणही ज्यावेळेस मे जून 2024 परीक्षेचा पहिला निकाल लागला त्यावेळेसपासून आपण कंटिन्यू दररोजच्या दररोज रिझल्ट्सचे व्हिडिओ बनवत आहोत आणि आपण आपल्या चॅनलवर सबस्क्रायबर्स असोत, व्ह्यूअर्स वगैरे असोत, आपले विद्यार्थी मित्र असोत, त्यांना हे सगळेच रिझल्ट्स एकदाच पाहता यावे किंवा सोप्या पद्धतीने पाहता यावे यासाठी आपल्या या चॅनलवर प्लेलिस्ट म्हणून एक तुम्हाला ऑप्शन दिसेल। प्लेलिस्ट माहीत असेल तुम्हाला, तर त्या प्लेलिस्टवर क्लिक करायचं आहे। तुम्ही क्लिक केल्यानंतर वेगवेगळे फोल्डर्स तुम्हाला तिथे दिसतील। एक फोल्डर तिथे एक दिसेल की YCMOU मे जून 2024 एक्झाम रिझल्ट्स, तर त्या फोल्डरवर तुम्ही क्लिक केल्यानंतर मे जून 2024 एक्झामिनेशनचे जेवढे काही रिझल्ट्स लागले होते वेळोवेळी त्याचे प्रत्येक वेळेची व्हिडिओ आपण तिथे सेव्ह करून ठेवलेले आहेत, त्या फोल्डरमध्ये पाहता येईल। तसेच तुम्ही नॉर्मल चॅनलवर जसे व्हिडिओ पाहता तसे पण तुम्हाला तारखेनुसार पाहता येतील। ठीक आहे मित्रांनो, तर आज आहे मित्रांनो दिनांक 8 जुलै 2024। आता जी तुम्ही स्क्रीनवर रिझल्ट्स बघत आहात हे 5 जुलै 2024 पर्यंतचे रिझल्ट्स लागलेले आहेत, ऑलरेडी लागले आहेत। आपण व्हिडिओ पण बनवलेला आहे, परंतु परवा दिवशी म्हणजे 6 जुलै आणि काल 7 जुलै या दोन दिवशी युनिव्हर्सिटीने काय केले की काही अगोदरचेच रिझल्टमध्ये जे त्रुटी राहिलेली होती, जसं की जी MA ची जी कोर्सेस आहेत, MA इकॉनॉमिक्स, MA हिस्ट्री, MA मराठी, MA उर्दू, ही जी आहेत ह्यांची जी त्यांनी फक्त एकच नाव दिलं होतं की रिझल्ट MA हिस्ट्री म्हणून, आणि त्याच्यावरही क्लिक केलं तर रिझल्ट दाखवत नव्हतं, दाखवलं तरी जुना रिझल्ट दाखवायचं। मग ते जे प्रॉब्लेम होते तर युनिव्हर्सिटीने 6 जुलै आणि 7 जुलै ह्या दोन दिवशी त्या प्रॉब्लेमचं उत्तर शोधलेलं आहे आणि त्यांनी काय केलेलं आहे की आता सेमिस्टर वाईज MA हिस्ट्री, MA इकॉनॉमिक्स, MA मराठी आणि MA हिंदीचं पण दिलं आहे वाटतं माझ्यावरती। एक मिनिट पाहूया आपण, मराठी, इकॉनॉमिक्स आहे, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, हिंदी, यस। तर ह्या चारही MAचं सेमिस्टर वाईज रिझल्ट पब्लिश केलेला आहे, अगोदर केला नव्हता। तर आता तुम्हाला सोपं झालेलं आहे, तुम्ही त्या पुढे क्लिक करून तुम्ही रिझल्ट चेक करू शकता। ही एक महत्त्वाची अपडेट होती आणि मी अगोदरच्या व्हिडिओ मध्ये पण सांगितलं होतं की MA ची जी गेल्या वर्षी शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये फर्स्ट इयरला ज्या कोणी लोकांनी ॲडमिशन घेतले होते NEP 2020 पॅटर्ननुसार, त्यांच्या हॉल तिकीट वगैरे NEP 2020 पॅटर्न होतं, मग त्या विद्यार्थ्यांचं सेकंड सेमिस्टरचं रेग्युलर आणि काही लोकांचे बॅकलॉगचे फर्स्ट सेमिस्टरचे यांचे प्रॉब्लेम येत होते। तर मी त्यांना सांगत होतो की लवकरच 10 तारखेपर्यंत तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील, कारण युनिव्हर्सिटीमध्ये काम चालू आहे त्याच्यावर। तर बरेचसे प्रॉब्लेमचं उत्तर मिळालेलं आहे आपल्याला, आणि सुद्धा MAच्या काही विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम शिल्लक आहेत, काही दिवसामध्ये येणाऱ्या काही दिवसामध्ये त्याचेसुद्धा उत्तर मिळून जातील। तसेच BA BCOMचे रिझल्ट लागलेले आहेत, तिन्ही वर्षाचे रिझल्ट लागलेले आहेत, त्यांच्यामध्ये माझ्या मते तर काही अडचण नाही। BA फर्स्ट इयरचा बी रिझल्ट पाहता येऊ लागला आहे सोप्या पद्धतीनं, सेकंड इयरचाही दिसतो, थर्ड इयरचाही दिसतो, BCOMचा बी रिझल्ट बरोबर दिसत आहे। पण इथं जुने पॅटर्नचे जे विद्यार्थी आहे इथं 2021 पॅटर्नचे वगैरे MA हिंदीचे वगैरे, MA मराठी, हे जुने पॅटर्नचे सुद्धा अलग अलग सेमिस्टर वाईज रिझल्ट लावलेला आहे, मग त्यांचेसुद्धा काही अडचण नाही। ठीक आहे, थोड्या बहुत अडचणी असेल ती सुद्धा सॉल्व्ह होऊन जातील। तर आपण एकदा बघून घेऊया की ती मेन जी MA ची जी मी म्हणलं होतं तुम्हाला त्याचं कुठं आहे अडचण सॉल्व्ह झाली तर आहे का। इथं जर पाहिलं तुम्ही तर सिरियल नंबर 28 पहा, प्रोग्राम कोड आहे M49। ठीक आहे, प्रोग्रामचं नाव आहे MA मराठी ODL 2023 पॅटर्न NEP 2020 सेमिस्टर 1, 29 जून 2024 रोजी रिझल्ट लागलेला आहे। ठीक आहे, बरं शो करत नव्हता ती, तर आता शो करत आहे। तर ज्यांचं कोणाचं फर्स्ट सेमिस्टरचं असेल तर त्यांनी इथं क्लिक हेअरच्या पुढे क्लिक करून
काय ते एक्झाम वर्ष सिलेक्ट करायचं आहे मे जून 2024. खाली PRN नंबर किंवा सीट नंबर टाकायचं, खालचा रेगारेगातला कोड टाकायचं आणि पुन्हा सर्च करायचं, तुमचा रिझल्ट दिसून जाईल. ठीक आहे, एक झालं. पुन्हा आहे पुढचं सिरियल नंबर आहे सिरियल नंबर 29. प्रोग्राम कोड अगेन M49 आहे. प्रोग्रामचं नाव आहे MA मराठी ODL 2023 पॅटर्न NEP 2020 सेमिस्टर 2. तर सेमिस्टर 2चा सुद्धा रिझल्ट लागलेला आहे 29 जून 2024 रोजीच लागलेला आहे, पण त्याचे दिसत नव्हता, ती बी प्रॉब्लेम होता. तो बी प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. क्लिक हिअरवर क्लिक करायचं, इथं एक्झाम निवडायचं मे जून 2024, खाली PRN नंबर टाकायचं, खाली ते रेगारेगामधले कोड टाकायचं DKX आहे ना, ही DKX आहे, तर खालच्या रिकाम्या डब्यात टाकायचं, पुन्हा सर्च करायचं, तुम्हाला रिझल्ट दिसून जाईल. ओके, ठीक आहे. आता बाकीच्याची असंच करायचं, एक सॅम्पल म्हणून सांगितलेलं होतं मी तुम्हाला. पुढे सिरियल नंबर आहे 31. ओके, सिरियल नंबर आहे 31. प्रोग्राम कोड आहे M50. प्रोग्रामचं नाव आहे MA इकॉनॉमिक्स ओपन डिस्टन्स लर्निंग. ODL म्हणजे काय राहतं, आता ODL म्हणजे काही लोकांना माहीत नसेल. O म्हणजे ओपन, D म्हणजे डिस्टन्स, L म्हणजे लर्निंग. ओपन डिस्टन्स लर्निंग 2023 पॅटर्न NEP 2020. यस, 2023 पॅटर्न म्हणतात किंवा NEP 2020 पॅटर्न सुद्धा म्हणतात त्याला. दोन्ही म्हणलं तरी एकच येतं, काही अडचण नाही. 2023 पॅटर्न म्हणजे काय की 2023 साली हा पॅटर्न चालू झालेला आहे, गेल्याच वर्षी चालू झालेला आहे. आणि NEP 2020 म्हणजे काही नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 आहे. ठीक आहे, तर ह्याच्यात गोंधळून जायची गरज नाही. 2023 पॅटर्न म्हणलं तरी चालते, त्या वर्षी ॲडमिशन चालू झालेले आहेत. आणि NEP म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020, जी की हळूहळू आता लॉन्च होत आहे सगळीकडे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणतो आपण. तर सेमिस्टर सेकंड, एक मिनिट इथं वरी सॉरी. तर MA इकॉनॉमिक्स ODL 2023 पॅटर्न NEP 2020 सेमिस्टर फर्स्ट सेमिस्टर 1 29 जून 2024 रोजीच रिझल्ट लागलेला आहे. शो होत नव्हता, आता होऊ लागलेला आहे. त्याच्या पुढे क्लिक हिअरवर क्लिक करायचं, एक्झाम इव्हेंटवर मे जून 2024 करायचं, PRN नंबर किंवा सीट नंबर टाकायचं, खाली काही ही रेगारेगामध्ये कोड दिसते, एंटर द अबाव कोड C5YD हा टाकायचा, पुन्हा सर्च ऑप्शन करायचं. मग पुन्हा सर्च ऑप्शन केल्यानंतर खाली तुमचं काय येईल, तुमचं नाव येईल, तुमचं प्रोग्रामचं कोड येईल, प्रोग्रामचं नाव येईल, पुढे रिझल्ट स्टेटस येईल, पास किंवा फेल किंवा टिकेटी, आणि पुढे व्ह्यू म्हणून एक हे येईल, एक शब्द दिसेल व्ह्यू म्हणून निळ्या. तर त्या निळ्या अक्षरातील व्ह्यूवर क्लिक करायचं आहे. तेथे क्लिक केल्यानंतर तुमचा रिझल्ट PDF फॉर्मॅटमध्ये तुम्हाला डाउनलोड करता येईल. स्क्रीनवर दिसेल. मग तुम्ही त्याला प्रिंट ऑप्शन, क्रोममध्ये असाल तर क्रोमच्या वरील 3 टिंब आहे, त्याच्यावर क्लिक करून शेअर ऑप्शनवर क्लिक करून खाली प्रिंट येते, प्रिंटवर क्लिक करायचं. PDFमध्ये कन्वर्ट होते, मोबाईलमध्ये इंटरनल स्टोरेजमध्ये सेव्ह होते, तिथून प्रिंट काढून घ्यायची किंवा तसंच मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवायचं. ओके, तर ठीक आहे. पुढे हां, तरी झालं MA इकॉनॉमिक्सचं फर्स्ट सेमिस्टर सेकंड सेमिस्टर. पुढे सिरियल नंबर 32. प्रोग्राम कोड आहे M58. प्रोग्रामचं नाव आहे MA पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन ओपन डिस्टन्स लर्निंग ODL 2023 पॅटर्न नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 सेमिस्टर 1 29 जून 2024 रोजी रिझल्ट लागलेला आहे. दिसत नव्हता, दिसू लागलेला आहे. तर M58 वाल्यांनी आपलं रिझल्ट पाहू शकता. सिरियल नंबर आहे 33. प्रोग्राम कोड आहे M58. प्रोग्रामचं नाव आहे MA पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन ODL ओपन डिस्टन्स लर्निंग 2023 पॅटर्न NEP नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 सेमिस्टर सेकंड. ह्याचा बी रिझल्ट लागलेला आहे, पाहू शकता. 29 जून 2024 रोजी रिझल्ट लागलेला आहे. सिरियल नंबर 34 आहे. प्रोग्रामचं कोड आहे M59. प्रोग्रामचं नाव आहे MA हिंदी ओपन डिस्टन्स लर्निंग 2023 पॅटर्न नॅशनल एज्युकेशन पॉलिसी NEP 2020 सेमिस्टर फर्स्टचा 29 जून 2024 रोजी रिझल्ट लागलेला आहे. तो पण आता स्पष्ट दिसत आहे, व्यवस्थित दिसत आहे. पुढे सिरियल नंबर 35 आहे. प्रोग्राम कोड आहे अगेन M59 आहे. प्रोग्रामचं नाव आहे MA हिंदी ओपन डिस्टन्स लर्निंग 2023 पॅटर्न. खाली आहे NEP 2020 सेकंड सेमिस्टर. ह्याचासुद्धा 29 जून 2024 रोजी रिझल्ट लागलेला आहे, तुम्ही पाहू शकता. शेवटचा आहे सिरियल नंबर 36. प्रोग्राम कोड आहे M60. प्रोग्रामचं नाव आहे MA हिस्ट्री ओपन डिस्टन्स लर्निंग ODL 2023 पॅटर्न NEP 2020 सेमिस्टर 1 29 जून 2024 रोजी रिझल्ट लागलेला आहे. त्याचा पुढचा आहे सिरियल नंबर 37. प्रोग्राम कोड आहे M60. प्रोग्रामचं नाव आहे MA हिस्ट्री ओपन डिस्टन्स लर्निंग 2023 पॅटर्न NEP 2020
सेकंड सेमिस्टर 29 जून 2024 रोजी रिझल्ट लागलेला आहे. अशा प्रकारे मित्रांनो ही महत्त्वाची अपडेट होती की ही MAची जी विद्यार्थी होते 2023 पॅटर्न म्हणजे NEP 2020 नुसार गेल्या वर्षी ज्यांचे ॲडमिशन घेतलेले आहे आणि ह्या वर्षी ज्यांचे सेकंड सेमिस्टरची परीक्षा होती मे जूनला, त्याचे अनेक प्रॉब्लेम होते. त्याच्यामुळे स्पेशल मला ह्याचं अनेक लोकांनी प्रश्न विचारलं होतं की ह्यांचं दिसत नाहीत रिझल्ट्स म्हणून. आता रिझल्ट दिसायला चालू झाले आहेत आणि थोड्याफार त्रुटी आहेत ते 1-2-4 दिवसामध्ये सॉल्व्ह होऊन जातील. बाकी रिझल्ट दिसत आहेत, तुम्ही चेक करू शकता, प्रिंटआउट वगैरे काढून सेव्ह करू शकता, आपलं पुढचं कार्य चालू करू शकता. ठीक आहे. बाकी आता ज्या लोकांनी जुने व्हिडिओ पाहिले नसतील तर आज दिनांक 8 जुलै 2024 पर्यंतचे लागले सगळे रिझल्ट तुम्ही एका इथं पाहू शकता एका लाईननं. हे बघून घ्या एका लाईननं. जुने व्हिडिओ बघितले तरी ठीक आहे, बघितले नसाल तरी एकाच ह्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणता रिझल्ट लागले आताही पाहता येईल. मी थोडंसं स्लो स्क्रॉल करतो, पाहून घ्या. वेळोवेळी आपण व्हिडिओ बनवलेले आहेत, पण काही लोकांनी जुने व्हिडिओ बघितलेले नसतील तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसून जाईल. स्क्रीनचं रिझोल्युशन वाढवा, यूट्यूबच्या सेटिंगमध्ये जावा, चालू असताना व्हिडिओ सेटिंगमध्ये जायचं, तिथं क्वालिटीच्या पुढे ॲटोवर क्लिक करायचं, खाली तुम्हाला विविध ऑप्शन दिसतील, ॲडव्हान्सवर क्लिक करायचं, 1080p मध्ये ओके करून टाकायचं. त्याने काय होईल, तुम्हाला झूम करून हे बारके फॉन्ट मोठे दिसतील, तसेच स्क्रीनवरील माहितीसुद्धा सुस्पष्ट व्यवस्थितपणे वाचण्यासाठी सुलभ होईल तुम्हाला. ठीक आहे. हे बघून घ्या, एवढे रिझल्ट लागलेले आहेत. त्याच्यात तुमचा कोणता आहे पहा. आणि थोडेसे रिझल्ट राहिलेले आहेत बरं का आणखी, आणि काही विद्यार्थ्याचे रिझल्ट राहिलेले आहेत, त्यांनी काळजी करायचं नाही. हे जे पॉप्युलर कोर्सेस होते यांचे रिझल्ट लागले आहेत, आणि जे कमी पॉप्युलर किंवा नव्याने लॉन्च झालेले काही कोर्सेस आहेत त्यांचे रिझल्ट शिल्लक आहेत ते लवकरच लागतील. त्याच्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तुम्ही व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि मित्रमैत्रिणींना आपल्या किंवा नातेवाईकापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. त्यांनाही सबस्क्राईब करण्यासाठी प्रोत्साहित करा. त्याचे वेगवेगळे युनिट पाडलेले आहेत. प्रोग्राम्स अंडर एक्झाम युनिट सेकंड आहे, त्याच्या खाली थर्डसुद्धा आहे. मी तुम्हाला सांगतच होतो आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा किंवा प्रॉब्लेम लवकर सॉल्व्ह होतील म्हणून. आपली युनिव्हर्सिटी डिजिटल आहे, त्याच्यामुळे त्याला वेळोवेळी कळतं की काय चुका झालेल्या आहेत ती, त्यामुळे काळजी करायची आवश्यकता नाही. ज्यांचा आता रिझल्ट लागलेला आहे त्यांनी आता थर्ड सेमिस्टर किंवा सेकंड इयर किंवा जी कोणतं वर्ष असेल त्याच्याकडे पुस्तकं जर असतील तुमच्याकडे अभ्यासाला लागायचे. आता काही लय महिने उरलेले नाहीत, लवकरच एक्झाम येतात. आपली तयारी आतापासून केली तर आपल्याला चांगलं होईल. हे आता प्रोग्राम्स अंडर एक्झाम युनिट 3 आहेत, हे बघून घ्या. एवढे टोटल रिझल्ट लागलेले आहेत. तर तुम्ही तयारीत राहायचं आहे. पुस्तकं खूप मोठे आहेत. MAचे पुस्तकं तर पाहिले मी खूप मोठे आहेत, BAचे पण मोठे आहेत, BCOMचे पुस्तकं मोठे आहेत. यांचा जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला स्पर्धा परीक्षेसाठी फायद्याचं होईल. खूप हाय क्वालिटी नॉलेज आहे याच्यामध्ये. आपण काय करतो की पास व्हायपुरतं बघतो आपण, परंतु आपल्याला सिलेबसला बी आहे, आपल्याला डिग्री बी मिळणार आहे. तर आपण जर थोडंसं काळजीपूर्वक वाचलं तर आपला प्रचंड ज्ञानवान होणं चाल. तुम्ही एवढं ज्ञान घेतल्यानंतर टक्केवारी बी पडेल. ज्ञान तर प्रचंड ज्ञान आहे या पुस्तकामध्ये. एवढी छान पुस्तकं आहेत. एकदा तुम्ही एक पुस्तक तरी तुम्ही रेग्युलर पूर्ण वाचून पहा, एवढी सुंदर पुस्तकं आहेत. दर्जेदार पुस्तकं आहेत. जसे NCERTचे वगैरे टेक्स्ट बुक असतात ना दर्जेदार, तशा प्रकारची ही NCERTच्या सारख्या पुस्तकासारखे दर्जेदार पुस्तक आहे. काही लोक स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे ह्याचं रेफरन्स बुक म्हणून सुद्धा उपयोग करतात. BA BCOM तशी इतर अभ्यासक्रमाची पुस्तकाची असं आहे. ठीक आहे मित्रांनो, सगळे बघितलात तुम्ही. ओके. तर व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणी नातेवाईकापर्यंत शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. वंदे मातरम.